नमस्कार, मी वृषाली. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत. खरं तर स्वित्झर्लंडमध्ये येण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, इथे जॉब करावा, इथे राहावं किंवा इथे फिरायला यावं. पण स्वित्झर्लंडमध्ये येण्यासाठी किंवा इथे जॉब करण्यासाठी काय प्रोसेस असते किंवा साधारण काय प्रिपरेशन तुम्हाला करावी लागेल इथे जॉब मिळवण्यासाठी, या सगळ्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तर हा व्हिडिओ आम्ही थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, थोडासा पॉडकास्ट सारखं करणार आहोत, जिथे मी प्रश्न विचारणार आहे आपल्या गेस्टला. आणि गेस्ट असं आपलं कोण आहे तर तुम्ही बऱ्याचदा त्या गेस्टला आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल. खरं तर त्या गेस्टची जर्नी मी खूप जवळून बघितलेली आहे आणि मला वाटतं ही इज द राईट पर्सन ज्याला आपण विचारू शकतो प्रश्न, बिकॉज ह्या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेला आहे. त्याचं स्ट्रगल किंवा त्याचे जे काही एफर्ट्स आहेत हे आधी आम्ही आपली ओळख हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये थोडंफार सांगितलेलं आहे. तर तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर बोलूया आपण आपल्या गेस्टला. आपला गेस्ट आहे मिस्टर पुष्कर कुलकर्णी. तर आपण आपल्या गेस्टला बोलवलेलं आहे. फायनली पुष्कर इज हिअर. नमस्कार. व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी जे कोणी नवीन सबस्क्रायबर्स असतील तर त्यांच्यासाठी आम्ही थोडक्यात माहिती देतो. मी वृषाली, हा पुष्कर. आम्ही दोघं इथे स्वित्झर्लंडमध्ये राहतो. गेले वर्षभर, पुष्करला वर्ष झालेलं आहे आणि मला साधारण 8-9 महिने झालेले आहेत आम्ही इथे राहतोय. आणि पुष्कर जॉब निमित्त इथे आलाय आणि आम्ही मी आणि माझी डॉग ऑफकोर्स आम्ही त्याच्यासोबत इथे आलेलो आहोत. तर आम्ही स्वित्झर्लंडबद्दल बरेचसे व्हिडिओज टाकलेले आहेत, ट्रॅव्हल व्हिडिओज आहेत, घरातलेच मजा मस्तीचे व्हिडिओ आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत. तर ते तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर नक्की पहा आणि सबस्क्राईब करा. तिकडे जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा. जेव्हा केव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करतो तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर ही होती थोडक्यात माहिती आमच्याबद्दल. आणि आता आपण ऍक्च्युअल व्हिडिओला सुरुवात करूया, जो आहे की स्वित्झर्लंडमध्ये जॉब कसा मिळवायचा किंवा त्यासाठी काय प्रोसेस असते. तर थँक्यू वृषाली, आपण मला तुमच्या पॉडकास्ट मध्ये बोलवल्याबद्दल. पण हा एक नवीन फॉर्मॅट आहे, आम्ही ट्राय करतोय आमच्यामध्येच. आणि जर चांगला आला तर नक्कीच आपल्या ज्या ओळखीचे आहेत इकडे आणि ते कसे इकडे आले स्वित्झर्लंडमध्ये, त्यांचा एक्सपिरियन्स जो काही आहे तो आम्ही शेअर करायचा प्रयत्न करू. तर पुष्कर, थोडंसं तू तुझ्याबद्दल सांग रिलेटेड टू युअर करिअर. नक्कीच. तर मी इकडे 1 वर्ष आधी आलो आणि त्याआधी मी जवळपास बरेच वर्ष अब्रॉड जॉब साठी ट्राय करतोय. आणि जस्ट ट्राय मीन्स फक्त अप्लाय नाही करत आहे, तर त्याआधी प्रिपेअर करतोय. त्याआधी माझी सगळी तयारी, अभ्यास, नेटवर्किंग या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. तर मी करंटली एका मल्टीनॅशनल कंपनी तिथे स्वित्झर्लंडमध्ये काम करतो आणि मी एक डिझाईन आणि व्हिडिओ टीम लीड करतो. तर मी इथे प्रश्न लिहिलेले आहेत सगळे वही पेन घेऊन, म्हणजे कुठलाही पॉईंट मिस होणार नाही. आणि इन केस तुला असं वाटलं की मी कुठला पॉईंट मिस करते तर तू तो ऍड करू शकतो. नक्कीच. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर सर्वात पहिला प्रश्न आहे केबीसी नाहीये. तर पहिला प्रश्न आहे आपला की स्वित्झर्लंडमध्ये कोणत्या इंडस्ट्रीजना जास्त वाव आहेत किंवा जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज इथे त्यांना मिळू शकतात, असे कोणते जॉब सेक्टर्स आहेत, तर त्याबद्दल थोडीशी माहिती दे. नक्कीच. तर स्वित्झर्लंड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, स्विस बँक्स खूप फेमस आहेत. तर त्यामुळे बँकिंग हे खूप मोठं सेक्टर आहे स्वित्झर्लंडमध्ये. बँकिंग बरोबरच सध्याचं जे IT बूम आहे त्यामुळे IT इज ओमनी प्रेझेंट, इट्स इन एव्हरी कंट्री. त्याचबरोबर स्वित्झर्लंडमध्येही ITचा धबधबा आहे. त्याचबरोबर डॉक्टर हे प्रोफेशन खूप हाय डिमांडमध्ये इकडे. आणि डॉक्टरच्याच बरोबर बिंग अ लॉयर इन स्वित्झर्लंड इज ऑल्सो व्हेरी हायली रेटेड जॉब. आणि त्याचबरोबर फूड अँड टेक्नॉलॉजी किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्यानंतर डेअरी, या गोष्टींना इकडे बऱ्यापैकी वाव आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट वृषाली अशी आहे की इकडे एवढ्या कंपनीज किंवा एवढे जॉब्स तर आहेत, बट त्याचप्रमाणे काही कंपनीजचं कॉन्सन्ट्रेशन एका पर्टिक्युलर एरियामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल बँकिंग सेक्टर हा आहे सगळीकडे, बट हेविली झ्युरिकमध्ये आहे. तर त्यामुळे तिकडे जास्ती बँकिंग जॉब्स, म्हणजे जे कोणी बँकिंग सेक्टरमध्ये असतील, लर्निंग जर्मन इज अ प्लस. त्याचबरोबर फ्रेंच पार्ट ऑफ स्वित्झर्लंडमध्ये डेअरी जॉब्स आहेत. त्यानंतर चॉकलेट इंडस्ट्री, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्यानंतर NGOs आहे किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, युनायटेड नेशन्स आहेत, त्यातले जॉब्स आहेत. त्याचबरोबर मेडिकल जिनिव्हा साईडला. आणि बाझलमध्ये फार्मास्युटिकल आहे. तर फार्मा इंडस्ट्री ही बऱ्यापैकी बाझलमध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर मला दुसरा महत्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की इथे जॉबला अप्लाय करण्याच्या आधी मार्केट रिसर्च केला पाहिजे का, आणि जर केला पाहिजे तर तो का महत्वाचा आहे? ऍब्सोल्युटली.
इथे काय कुठेही जॉब अप्लाय करत असताना, बी इट इन इंडिया, डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया किंवा अब्रॉड, कुठेही तुम्हाला मार्केट रिसर्च किंवा आपल्या फील्ड बद्दलचा रिसर्च करणं खूप महत्वाचं आहे. इट्स नॉट जस्ट अबाउट गोइंग अब्रॉड अँड गेटिंग अ जॉब, बट तुमच्या फील्डला त्याला किती वाव आहे त्या एरियात, तुमची ग्रोथ कशी होणार आहे. कारण फक्त तिकडे जाऊन नाही फायदा, इकडे येऊन तुम्हाला ग्रो होता आलं पाहिजे. तुम्हाला जर वाटलं उद्या जॉब स्विच करावं तर ते किती इझिली करता येईल. त्यानंतर तुमचं स्किल किती रेअर आहे आणि तुम्ही किती स्पेशलाइज आहात हे खूप महत्वाचं आहे. या काही गोष्टी बघणं खूप महत्वाचं आहे बिफोर स्टेपिंग इन टू एनी अननोन टेरिटरी. तर येस, खूप चांगला आणि खूप महत्वाचा मुद्दा तू एक्सप्लेन केलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. कारण आपण बऱ्याचदा ह्या गोष्टी विसरून जातो की आपण मार्केट रिसर्च करत नाही, आपल्या फील्ड बद्दल तिकडच्या एरियामध्ये किंवा त्या कंट्रीमध्ये आपल्याला वाव आहे की नाही हे आपण बघत नाही आणि आपण जॉब्सना अप्लाय करतो. तर तसं करू नका. तुमची जी फील्ड आहे त्या कुठल्या कंट्रीत तुमच्या फील्डला जास्त वाव आहे त्याप्रमाणे तुम्ही, मला वाटतं, अभ्यास करा आणि त्याप्रमाणे तुम्ही जॉब्सना अप्लाय करा. 100%. तर आपला पुढचा प्रश्न आहे पुष्कर, की इथे येण्यासाठी कोणत्या वेने किंवा कोणत्या तऱ्हेने आपण स्वित्झर्लंडमध्ये जॉबसाठी येऊ शकतो? तर तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये 2 तऱ्हेने येऊ शकता. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडमध्येही तुम्हाला 2 प्रकारच्या एंट्रीज आहेत. एक म्हणजे बिंग अ स्टुडंट, यू कॅन कम हिअर, स्टडी अँड देन फाइंड अ जॉब, किंवा दुसरं आहे की तुम्हाला डायरेक्ट जॉब लागू शकतं, आणि इनफॅक्ट तिसरंही आहे की तुम्हाला इंट्रा कंपनी ट्रान्सफर मिळू शकतं. तर या 3 गोष्टी आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये येऊ शकता आणि जॉब करू शकता. मी वे बॅक इन 2015 जेव्हा युरोपियन युनिव्हर्सिटीज बघत होतो, मी स्टडीसाठीही खूप विचार केलेला, त्याचाही माझा अभ्यास होता थोडा. तर त्यानुसार मी बघितलेलं की इकडे स्वित्झर्लंडमध्ये जेवढं काही मला थोडंसं माहिती आहे, आय मे बी रॉंग, बट दिस इज व्हॉट आय एम शेअरिंग जस्ट फॉर नॉलेज, इथे ETH झ्युरिक आहे, जी खूप नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे आणि आपल्या IIT मधनं बरेच मुलं इकडे येतात हायर स्टडीज साठी. कम्प्युटर विजन, कम्प्युटर सायन्स साठी बऱ्यापैकी फेमस आहे ETH. आणि त्याचबरोबर EPFL आहे, जे मला इथे आल्यावर कळालं. EPFL जी लोझानला आहे, तर ती ही बऱ्यापैकी नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे. आणि मग सिन्स तू म्हणालास की एक तर तुम्ही डायरेक्ट जॉबला येऊ शकता, इंट्रा कंपनी ट्रान्सफर थ्रू येऊ शकता, तर ह्यामध्ये बेसिकली काय 2 फरक आहेत की डायरेक्ट जॉबला अप्लाय करणं आणि इंट्रा, म्हणजे हे कोणाला लागू होऊ शकतं आणि त्याबद्दल थोडीशी माहिती सांगशील का? जर स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही येत असाल इंट्रा कंपनी, तर जी तुमची कंपनी आहे इंडियामध्ये आणि जी कंपनी स्वित्झर्लंडमध्ये आहे, किंवा तुमचे जर क्लायंटाईल असेल स्वित्झर्लंडमध्ये, तर ते सगळा पेपरवर्क करतात आणि देन यू कम हिअर ॲज अन एक्सपॅट. बट इफ यू वॉन्ट टू कम हिअर ॲज अ लोकल, जसं मी आलो, मी इथे डायरेक्ट हायर आहे फ्रॉम इंडिया, तर इट्स अ बिट ऑफ अ डिफिकल्ट प्रोसेस. कारण मेन म्हणजे तुमची कंपनी इथे, जे इकडे कॅन्टोनल ऑफिस आहे, त्या कॅन्टोनल ऑफिसला कन्व्हिन्स करते की तुमच्यासारखे स्किल सेट किंवा तुमच्यासारखं टॅलेंट त्यांना इकडे नाही मिळालं, आणि दॅट इज द रिझन दॅट दे आर हायरिंग यू. तर एक मोठी केस तयार करावी लागते त्यांना टू जस्टिफाय वाय आर दे हायरिंग यू फॉर दिस जॉब. तर युनिक स्किल सेट, and at the same time that skill set being in demand, or if the company needs that skill set, तर मग ते तेवढे एफर्ट्स करतात आणि मग तुम्हाला ऑथरायझेशन येतं त्यानंतर कॅन्टोनल डिपार्टमेंट नंतर, विच व्हेरिफाईज दॅट यू हॅव बीन सिलेक्टेड टू वर्क इन स्वित्झर्लंड. आणि ऍट द सेम टाइम एक महत्वाचा मुद्दा की स्वित्झर्लंडमध्ये जॉब्स अशीच हॉप नाही करता येत, जेवढी मला माहिती आहे. त्यामुळे वेन यू आर डिसाइडिंग टू कम टू स्वित्झर्लंड, खूप विचार करून या. तुम्ही ज्या कंपनीत येणार आहात त्या कंपनीत तुम्हाला तुमचा वेळ, तुमचं टॅलेंट आणि तुमचे एफर्ट्स इन्व्हेस्ट करायचे फॉर अ सर्टन अमाऊंट ऑफ टाइम. कारण जे पुष्कर म्हणतोय की कॅन्टॉन म्हणजे इकडचं, तुम्ही आपल्या देशामध्ये वेगवेगळे स्टेट्स असतात, स्वित्झर्लंडमध्ये स्टेट्स नाहीयेत, कॅन्टॉन बोलतात. तुमची एखादी कंपनी एका कॅन्टॉनमध्ये आहे आणि तुम्ही तिथे काही वर्ष जॉब करताय, मे बी तुम्हाला 2-3 वर्षांनी जॉब चेंज करावा असं वाटला आणि वेगळ्या कॅन्टॉनमध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल आणि तुम्ही सिलेक्ट होणार असाल, तर तुम्ही इझिली असं कॅन्टॉन टू कॅन्टॉन जॉब नाही स्विच होत. हा एक ड्रॉबॅक माहित नाही, ड्रॉबॅक म्हणू शकतो, इट्स अ चॅलेंज. असं नाही की पॉसिबलच नाहीये, बट मग त्यासाठी केस खूप स्ट्रॉंग लागते. त्या कॅन्टनला तुम्हाला अप्रूव्ह करावं लागतं. जनरली विदिन द सेम कॅन्टन असेल तर खूप इझी पडतं, कारण एवढं नाही. बट अगेन ऑथरायझेशन ही एक प्रोसेस परत करावीच लागते, कारण प्रत्येक कंपनी तुमच्यासाठी ऑथरायझेशन आणते कॅन्टॉन मधनं, सो ते खूप महत्वाचं आहे. तर आय थिंक
आता तर आपण मार्केट रिसर्च केलेला आहे की स्वित्झर्लंडमध्ये कुठल्या रिजनमध्ये किंवा कुठल्या कॅन्टॉनमध्ये आपल्याला जॉब करायचा आहे किंवा कुठल्या इंडस्ट्रीजना वाव आहे. तर हा रिसर्च केल्यानंतर सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रश्न येतो की सीव्ही आणि रेझ्युमे, त्याच्याशिवाय आपण जॉबला अप्लायच नाही करू शकत. तर ह्याच्याबद्दल मला थोडंसं तू डिटेलमध्ये सांग असं मला वाटतं. तर पहिले 2-3 प्रश्न आहेत जे मी तुला एकत्रच विचारते. तर सीव्ही किंवा रेझ्युमे पहिली गोष्ट तर कोणत्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे का, आणि असेल तर ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. साधारण सीव्ही आपल्या किती पानांचा असला पाहिजे आणि त्यात असं काय ऍड केलं पाहिजे सीव्ही मध्ये जेणेकरून आपला तो सीव्ही उठून दिसेल रिक्रुटरला आणि जेणेकरून आपण सिलेक्ट होऊ शकतो पुढच्या राऊंडसाठी. परफेक्ट. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे वृषाली आणि खूप मस्त विचारलास तू की सीव्ही कसा करावा किंवा सीव्ही महत्वाचा आहे का आणि काय काय गोष्टी प्रोजेक्ट कराव्या आणि आपण कसं प्रिपेअर राहावं. तर सीव्ही हे तुमचं रिफ्लेक्शन आहे, जे काही तुम्ही आहात ते त्या सीव्हीत आहे. तर पहिली गोष्ट काय करा, जे मी, आणि हा काही गुरुमंत्र नाहीये, हे मी केलंय फॉलो, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की व्हॉट वर्क फॉर मी मे वर्क फॉर यू, मे नॉट वर्क फॉर यू, बट ट्राय डुईंग डिफरंट टाइप्स ऑफ थिंग्स. एक गोष्ट प्रत्येकाला चालेल असं नाही, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहा. तर यातली पहिली गोष्ट काय आहे की पहिले जॉब आयडेंटिफाय करा. तर त्या जॉब आयडेंटिफाय केल्यानंतर त्या जॉबचं जे जॉब डिस्क्रिप्शन आहे, ज्याला आपण जेडी म्हणतो, तर जेडी नीट बघा. तर जॉब डिस्क्रिप्शन मध्ये बघा की तो रोल लिडरशिप रोल आहे, मॅनेजरियल रोल आहे का तो आयसी रोल आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर. त्या रोलमध्ये काही वेगळे स्किल सेट रिक्वायर्ड आहेत, काय मॅन्डेटरी स्किल सेट रिक्वायर्ड आहेत, काय स्किल सेट बेनिफिशियल आहेत. त्याच्यात तुम्हाला कळेल की त्यात लिहिलेलं असतं की हे स्किल सेट पाहिजेतच आणि हे स्किल सेट असतील तर बेस्ट. त्यानंतर लँग्वेज रिक्वायरमेंट आहे का बघा. युरोपच्या मोस्टली प्रत्येक जॉबमध्ये तुम्हाला लँग्वेज रिक्वायरमेंट बद्दल त्यांनी स्पेसिफाय केलंच असेल. तुम्हाला लँग्वेजेस येत असतील आणि त्यातलीच ती लँग्वेज असेल तर मग इट्स अ प्लस. कमिंग बॅक टू द सीव्ही, एकदा तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन आयडेंटिफाय केलं तर एक क्लिअर अनालिसिस असा असतो की 10 पैकी 8 गोष्टी तर मी ऑलरेडी करतोय, 2 गोष्टी माझ्यासाठी चॅलेंजिंग आहेत आणि मी त्या करायचा प्रयत्न करू शकतो. And that is going to expand my, kind of knowledge and help me in career growth. तर ते अपस्किलिंग आहे तुमच्यासाठी. तर अशा गोष्टी जर असतील तर दॅट जॉब इज अन आयडियल जॉब फॉर यू. म्हणजे डोंट वेस्ट युअर टाइम, जस्ट गेट इन टू इट. आणि मग जॉब डिस्क्रिप्शन बघितल्यानंतर त्या क्वालिटीज तुमच्या सीव्ही मध्ये रिफ्लेक्ट होऊ द्या. ह्याचा अर्थ हा नाही की जॉब डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलंय त्याचा कॉपी पेस्ट करून ते कीवर्ड्स इथे टाका. टॅलेंट अक्विजिशन टीम्स असतात, त्यांच्याकडे तुमचं सीव्ही रीड करायला काही सॉफ्टवेअर्स असतात जे कीवर्ड्स आयडेंटिफाय करून तुमचा सीव्ही वरती आणतात. बट दॅट डझंट मीन यू कॅन क्रॅक द जॉब. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हाऊ यू आर्टिक्युलेट युअर स्किल्स, हाऊ यू राईट इट इन अ वे दॅट इज व्हेरी इफेक्टिव्ह. तुम्ही जर तुमचा सीव्ही लिहिताय तर मी एक तुम्हाला टिप देईन की टॉक अबाउट नंबर्स, टॉक अबाउट हाऊ युअर रोल हॅज बीन इम्पॅक्टफुल टू द कंपनी. तुम्ही एखादी गोष्ट कशी अचीव्ह केली तुमच्या रोलमध्ये किंवा त्यांनी किती इम्पॅक्ट झाला कंपनीच्या बिझनेसला, त्यांनी किती बाकीच्यांची ग्रोथ झाली, त्यांनी तुमची किती ग्रोथ झाली आणि त्यातल्या काय गोष्टी आहेत ज्या तुम्ही शिकायचा प्रयत्न करताय किंवा तुम्हाला शिकायची इच्छा आहे. असं नाही की आपण सर्वज्ञानी आहोत, आपल्याला सगळं याची गरज नाहीये. इथे फार फार त्या गोष्टीला रिस्पेक्ट देतात की यू नीड नॉट नो एव्हरीथिंग. देर आर सम ऍस्पेक्ट्स which you are planning to learn or upskill. सो त्या गोष्टी पण आल्या पाहिजेत. असं परफेक्ट कोणी नसतं, तर त्या रिफ्लेक्ट होऊ देत. तर अशा प्रकारे तुम्ही सीव्ही रेडी करू शकता. सीव्ही हा 2 पानांपेक्षा जास्ती करू नका. कोणाला एवढा वेळ नसतो वाचायला, कोणी एवढं वाचत नाही. तुमच्या फर्स्ट पेज मध्येच तुमचे जे काही हायलाइट्स आहेत, स्किल सेट्स आहेत किंवा तुम्ही किती इम्पॅक्टफुल आहात हे कळून येतं का. आणि जर ते कळून येत नाही तर तुम्ही काम करा त्याच्यावर. मी बरंचसं बघितलंय की युरोपियन स्टाईल सीव्ही, कनेडियन स्टाईल सीव्ही, आय मीन देर वुड बी, आय रिस्पेक्ट देम, देर वुड बी अ स्टाईल. मी नाही ती काय फॉलो केली. मी सीव्ही असा लिहिला की ज्यात मी काय करतो आणि मी किती इम्पॅक्टफुल होतो आणि माझ्यामुळे कंपनीला कसा बेनिफिट झाला, तर ह्या सगळ्या गोष्टी मी आउटलाईन केलेल्या. त्याचबरोबर एक छोटीशी टिप देतो मी वृषाली की जर तुम्ही स्पेशलाइज स्किल्स असाल किंवा तुम्ही क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा तुमच्या गोष्टी अशा असतील की ज्या शोकेस कराव्या लागतात, तुमचे काही स्पेशलाइज स्किल्स आहेत, तर तुमची वेबसाईट असेल किंवा तुमचा पर्सनल ब्लॉग असेल तर बेस्ट. म्हणजे त्यांनी काय होऊ शकतं की तेही व्हिजिट करू शकता, तुमच्याबद्दल वाचू शकता. तुमचे काही पब्लिकेशन्स असतील तर ते वेबसाईट क्रिएट करा, एक ब्लॉग क्रिएट करा. मी माझ्या सीव्ही मध्ये इनफॅक्ट माझा फोटोही लावलेला, बट इट्स नॉट कंपल्सरी किंवा इट्स नॉट मॅन्डेटरी. इट वॉज माय चॉईस. तुम्हाला तुमचा फोटो लावायचा तर लावू शकता, नाही लावायचं नाही लावू शकता.
तर त्याच्याने काहीही फरक पडत नाही. खूप इन्साइटफुल गोष्टी बोललास. आणि सीव्ही हा तुमचा फर्स्ट इम्प्रेशन असतो रिक्रुटरकडे, कारण तोच एक मार्ग असतो. तो जर क्रॅक झाला तर पुढच्या गोष्टी थोड्या सोप्या होऊ शकतात. त्यामुळे सीव्ही खूप चांगला बनवा. तर रेझ्युमे बरोबरच अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कव्हर लेटर. तर कव्हर लेटर म्हणजे काय हे थोडक्यात सांग, आणि ते बनवणं का गरजेचं आहे, आणि त्यामध्ये एक्झॅक्टली काय आपण लिहिलं पाहिजे. करेक्ट. कव्हर लेटर इज व्हॉट इट्स लाईक युअर एलिव्हेटर पिच, व्हॉट यू आर इन अ फ्यू वर्ड्स. तर त्यात परत सगळे स्किल्स आणि हे लिहायची गरज नाहीये. कव्हर लेटर खूप स्पेसिफिक असलं पाहिजे त्या जॉबला, त्या जॉब रोलला, त्या कंपनीसाठी. खूप छोट्या शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही किती योग्य कॅन्डिडेट आहात त्या जॉब रोलसाठी त्या कंपनीत. It's a letter to your hiring manager. It's a very one-to-one conversation. It's like just letting the hiring manager know why you are the person that they should hire. आणि मग आता नेक्स्ट हा प्रश्न आहे माझा की जॉब्सना आता अप्लाय करायचं आहे, तर अशा कोणत्या स्पेसिफिक वेबसाईट्स आहेत का ज्याच्या थ्रू आपण स्वित्झर्लंड किंवा अब्रॉडसाठी आपण जॉब्स अप्लाय करू शकतो? तर पहिली वेबसाईट जी मी हायली रेकमेंड करेन जी आहे लिंक्डइन. तर लिंक्डइन मध्ये नक्कीच ऍक्टिव्ह राहा. लिंक्डइन मधलं जे जॉब सेक्शन आहे इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग सेक्शन. त्यात बरेचसे फिल्टर्स आहेत. वन स्टॉप सोल्युशन टू नेटवर्क, टू अप्लाय फॉर जॉब्स, टू अपस्किल, सगळं काही आहे त्यात. त्याचबरोबर इंडीड आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त jobs.ch आणि jobscout24.ch या 2 लोकल वेबसाईट आहेत. तर लिंक्डइन वरती नेटवर्किंग कसं बनायचं थोडक्यात सांगशील का? नक्कीच. तर लिंक्डइन मध्ये नेटवर्किंग म्हणजे काय की रॅन्डमली ऍड करत सुटा असं नाही म्हणत आहे मी. तर आधी आयडेंटिफाय करा काय कंपनीज आहेत ज्यांना तुम्हाला अप्लाय करायचंय. मग जो कंपनीचा पेज आहे लिंक्डइनवर त्या पेजवर जा. त्या पेजवर गेल्यावर तिकडे तुम्हाला पीपल सेक्शन मध्ये बघता येईल की कोण एम्प्लॉईज आहे तिकडे. तर त्या एम्प्लॉई सेक्शन मध्ये जाऊन यू कॅन सर्च फॉर युअर जॉब टायटल. तुम्ही जे करंटली आहात किंवा तुम्हाला ज्या टायटल मध्ये काम करायचंय तर ते टायटल सर्च करा. मग त्या लोकांना आयडेंटिफाय करा. मग त्यांचं बॅकग्राऊंड बघा की त्यांनी कुठून शिकलेत ते किंवा काय करतात, त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स काय आहे. दिस इज नॉट स्टॉकिंग, दिस इज ऍक्च्युअली आयडेंटिफाईंग हाऊ कॅन यू नेटवर्क इन अन इफेक्टिव्ह मॅनर. जर तुमचं म्युच्युअल कनेक्शन असेल तर स्टार्ट विथ दॅट नोट. त्यांना मेसेज लिहा. ईमेल्स असतात. जर तुम्ही प्रीमियम अकाउंट युज करत असाल तर ईमेल्स तुम्ही पाठवू शकता. डायरेक्ट असं नका लिहू की मला जॉब हवाय, कसा मिळवायचा. आपल्याला जेव्हा जर जॉब हवाय, काय हवंय, तर देर इज अ वे ऑफ कम्युनिकेटिंग. ट्रस्ट बिल्ड करा. प्रत्येक जॉब सर्च किंवा प्रत्येक जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला संधी देते नेटवर्किंगसाठी. 4 लोकांची ओळख होते तुमची, आणि ते लोक जर तुमचा सीव्ही त्यांना आवडला किंवा तुम्ही जर त्यांच्या लक्षात राहिलात तर ते तुम्हाला कधी पुढे फ्युचरमध्ये अप्रोच करू शकतात स्वतः. आणि तुम्ही जेव्हा कनेक्शन रिक्वेस्ट पाठवतात त्यावर एक नोट सेक्शन येतो. त्या नोट सेक्शन मध्ये एक ब्रीफली मेसेज लिहा का तुम्ही कनेक्ट करताय. त्यात परत हे आय वॉन्ट जॉब असं कोण जॉब देत नाही. आय एम शुअर आपल्यातली कोणीच असं करत नाही. बट मी सांगतोय फॉर एक्झाम्पल अशानी नोबडी इज गोइंग टू ऍक्सेप्ट युअर कनेक्शन. इन्स्टेड इफ यू राईट आय वुड लाईक टू कनेक्ट अँड लर्न मोर अबाउट दिस प्रोफेशन, अ पर्सन माइट गेट इंटरेस्टेड अँड काइंड ऑफ ऍक्सेप्ट युअर कनेक्शन. आणि त्यांनी मग पुढे तुम्ही बोलू शकता. कोणालाही अप्रोच करू नका. जर उद्या तुम्ही आयटी प्रोफेशन मध्ये आणि मला अप्रोच केलं तर आय वॉन्ट बी एबल टू टेल यू एनिथिंग. आणि त्यांनी तुमचा वेळ वाया जाईल, माझाही वेळ वाया जाईल. त्यामुळे अशा लोकांना अप्रोच करा जे तुमच्या फील्डमध्ये आहेत. अगेन रेफर असं इझिली नाही होत. जे रेफर करतात त्यांना खरोखर तुम्ही माहिती असले पाहिजे. आणि ऍटलीस्ट मी तसं फॉलो करतो की मला जर खरंच कोणी माहिती आहे आणि त्याच्याबद्दल मला माहिती आहे आणि तो स्किल सेट खरंच इफेक्टिव्ह होणार आहे जर कंपनी, तरच मी रेफर करतो. आणि दिस इज द आयडियल वे टू डू. त्या ह्याच्यात मग रेफरल रेट खूप सक्सेसही असतो आणि मग लोकांना मिळूनही जातं असं आहे. तर त्यामुळे रेफरल बघा. रेफरलने तुमचे चान्सेस वाढतात बऱ्यापैकी, कारण मग यू आर पुट स्ट्रेट अहेड इन द क्यू. तर आता तर सीव्ही, रेझ्युमे झाला, कव्हर लेटर सगळं झालं. तर आता समजा आपण सिलेक्ट झालो, आपला सीव्ही सिलेक्ट केला गेला, तर आता नेक्स्ट असते ती इंटरव्ह्यू प्रोसेस की राऊंड्स असतात इंटरव्ह्यूच्या. तर त्यासाठी साधारण कसं प्रिपेअर राहायचं जेणेकरून आपण जी पोझिशनसाठी अप्लाय केलेलं आहे ती आपण क्रॅक करू शकतो? ऍब्सोल्युटली. तर प्रत्येकाची इंटरव्ह्यू प्रोसेस ही वेगळी असू शकते. मी माझी शेअर करतो. तर माझी इंटरव्ह्यू प्रोसेस साधारणपणे 2.5 ते 3 महिने चालली. लाईक आय हॅड गिव्हन ऑलमोस्ट 12 इंटरव्ह्यूज. माझी पोझिशन तशी आहे
आणि त्यानुसार मला बरेचसे इंटरव्ह्यूज द्यावे लागले. त्यात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट जी मला खूप आवडली ती होती की जी टीम मला रिपोर्ट करते त्या टीमनी माझा इंटरव्ह्यू घेतला. इट वॉज अ न्यू थिंग फॉर मी, बट ऍट द सेम टाइम इट वॉज रिअली इंटरेस्टिंग आणि मला ते खूप आवडलं. तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या स्किल सेटला काही टास्क दिले जातात नेहमी, तर ते आम्हाला एक्झिक्यूट करायचे असतात, त्याला एक टाइमलाईन असते, तर त्यामुळे ती एक प्रोसेस होती. अशा वेळी प्रिपेअर कसं व्हावं, तर प्रिपरेशन मध्ये देर इज नो वन थंब रूल. तुम्ही जितके इंटरव्ह्यू द्याल त्याने तुम्ही शिकाल आणि त्याने तुम्ही इम्प्रूव्ह व्हाल. त्यामुळे वर्क ऑन युअर कम्युनिकेशन, वर्क ऑन युअर कम्युनिकेशन स्किल्स, कॉन्फिडन्स ठेवा तुमच्यात. आपण काही कमी नाही आहोत, आपण सगळे बेस्ट आहोत, आपण आपल्या आपल्या स्किल सेट मध्ये बेस्ट आहोत. कधी काही लोकांना फार इंग्लिश नाहीये किंवा फार हे नाहीये, घाबरून जायचं नाही, बट यू हॅव टू बी रिअली कॉन्फिडंट. आता इंटरव्ह्यू प्रोसेस झाली आणि मी जॉब क्रॅक केला, तर जॉब मिळाल्यानंतर कोणत्या विजावरती आपण स्वित्झर्लंडमध्ये येतो आणि त्यानंतर साधारण किती वर्षांनी तो रिन्यू होतो किंवा त्याची काय प्रोसेस असते, आणि जर आपल्याला आपल्या फॅमिलीला आणायचं असेल स्वित्झर्लंडमध्ये तर त्यांच्यासाठी कोणता विजा असतो? राईट. बरेच म्हणजे इथे काही वेगवेगळ्या प्रकारचे विजाज आहेत. जो विजा मला मिळाला त्या विजाबद्दल मी सांगतो. तर जनरली तुम्हाला बी परमिट मिळतं, जे इकडचं वर्क परमिट आहे, आणि ते वर्क परमिट काही ड्युरेशनने रिन्यू होत राहतं. तर बी परमिट एंटायटल्स यू टू वर्क फॉर दॅट कंपनी फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. तर पहिले 1 वर्षाचं मिळतं, मग ते रिन्यू होऊन 2 वर्षाचं, मग 3 वर्षाचं होतं, आणि मग त्यानंतर परत 5 वर्षाचं रिन्यूअल मिळतं. असे एकूण 10 वर्षासाठी तुम्हाला बी परमिट मिळतं, ज्यानंतर तुम्ही सी परमिट साठी अप्लाय करू शकता, विच इज लाईक अ परमनंट रेसिडेन्स. तर 10 वर्षानंतर परमनंट रेसिडेन्स प्रोव्हाइड, जो क्रायटेरिया आहे तो तुम्ही फुलफिल करता. त्यात लँग्वेज कम्स ऍट द व्हेरी टॉप, आणि तुमचं स्पाऊस म्हणजे हजबंड ऑर वाईफ तुम्हाला जर जॉईन करत आहेत तर त्यांना डिपेंडंट बी परमिट मिळतं. तर ते डिपेंडंट विजावर येतात, बट दे कॅन ऑल्सो वर्क अनलेस अँड अंटिल यू हॅव द जॉब. आणि सर्वात शेवटचा प्रश्न माझा असा आहे की आय थिंक आम्ही बऱ्यापैकी सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. इंटरव्ह्यू झाला, विजा प्रोसेस झाली, त्याच्यानंतर एक अशी कोणती गोष्ट किंवा अशी कोणती टिप तू देशील आपल्या प्रेक्षकांना जेणेकरून मे बी त्यांच्या पूर्ण ह्या प्रोसेसमध्ये एक प्लस पॉइंट होऊ शकते ती गोष्ट, जेणेकरून त्यांना हा इंटरव्ह्यू किंवा हा जे जॉब आहे ते क्रॅक करू शकतो? तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट म्हणजे लँग्वेज शिका. जर तुम्ही स्वित्झर्लंडला येत असाल तर आयदर जर्मन और फ्रेंच, आणि जर तुम्हाला माहित असेल की तुम्ही कुठल्या कंपनीत तिथे काम करणार आहात तर त्या कॅन्टनची लँग्वेज आधीच बघा आणि त्यानुसार तुम्ही ती शिका. कारण जर तुम्हाला लँग्वेज येत असेल तर मग सुपर्ब आहे, तुमची इथे करिअर ग्रोथ पण चांगली होऊ शकते, आणि त्याचबरोबर तुमच्या स्पाऊसला पण लँग्वेज शिकू द्या, त्यामुळे त्यांना खूप इथे इझी सेटलमेंट होऊ शकते. तर ही एक गोष्ट आम्ही शिकलो इथे, की लँग्वेज जर शिकलो असतो आम्ही तर आम्हाला अजून बेटर केलं असतं. सेकंड थिंग, लिंक्डइन प्रोफाईल अप टू डेट ठेवा, खूप महत्वाचं आहे, कारण लिंक्डइन प्रोफाईल मोस्टली सगळे चेक करतात. त्याचबरोबर वेबसाईट तुमची नसेल तर वेबसाईट करा. जर तुमचं काही असं प्रोफेशन असेल जे तुम्हाला शोकेस करायचं असेल, जसं माझा पोर्टफोलिओ असतो त्यात मला डिझाईन, व्हिडिओ ज्याच्यावर मी काम केलं हे सगळं दाखवायचं असतं, तर वेबसाईट इज द बेस्ट, तर ते करा. त्याचबरोबर नेटवर्किंग करा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रिजेक्शन आलं तरी वाईट वाटून घेऊ नका, कारण एव्हरी स्टेप दॅट यू टेक टुवर्ड्स युअर गोल, यु नो, बी इट रिजेक्शन ऑर अप्रुव्हल, इट्स गोइंग टू जस्ट हेल्प यू. त्यामुळे एकदम डिटरमाइंड राहा, गोष्टींकडे फोकस करा, रॅन्डमली जॉबला अप्लाय करू नका, एवढं मी म्हणेन. आणि सेम सीव्ही प्रत्येक जॉबला नका वापरू. प्रत्येक जॉबला जॉब डिस्क्रिप्शन नुसार सीव्ही बदला, त्याच्यावर काम करा. तुम्ही जेवढे एफर्ट्स घ्याल तेवढं तुम्हाला जास्ती इन्व्हॉल्वमेंट मिळेल समोरच्याकडून. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही किती फोकस्ड आहात. जो तुम्ही अप्लाय करताय तो जो हा इंटरिम पिरियड आहे ज्यात तुम्ही थांबलाय, अपस्किल करत राहा, स्वतःला सर्टिफिकेशन्स मिळवत राहा, रॅन्डम सर्टिफिकेशन्स नाही, जे सर्टिफिकेशन तुम्हाला या जॉब रोल मध्ये इफेक्टिव्ह पडतील ते. त्यामुळे बी स्मार्ट. तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही खूप सखोल अभ्यास करा गोष्टींचा. खरं तर खूप महत्वाचे पॉइंट्स तू हे सांगितले. सगळे जात आहेत किंवा माझ्या फॅमिलीमधले कोणी गेलेत, मित्रमैत्रिणी गेलेत म्हणून मलाही तिथे जायचं आहे, हा हट्टाहास असला तरी त्यासाठी जे प्रयत्न करावे लागणार आहेत हे तुम्हालाच करावे लागणार. आमच्या दोघांकडनं वी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. इथे येण्यासाठी जॉब्सना अप्लाय करतायत त्यांना
सतत अप्लाय करत राहा. जर तुम्हाला एक ध्येय आहे की मला एकदा तरी आयुष्यात अब्रॉडला जॉब करायचा आहे, स्वित्झर्लंडला करायचा आहे किंवा कुठल्याही बाकीच्या कुठल्या कंट्रीमध्ये करायचा आहे, 10,000 तुम्हाला रिजेक्शन येतील, 1,00,000 रिजेक्शन येतील, पण त्यानंतर एक असा दिवस येईल जेणेकरून तुम्ही सिलेक्ट व्हाल. आणि हार्डवर्क, आय थिंक पेशन्स आणि हार्डवर्क इज द स्मार्ट वर्क एज वेल. येस, एक्झॅक्टली, स्मार्ट वर्क ऑल्सो, की आय थिंक इज द ओनली की तुम्ही अब्रॉडला जॉब करू शकता. हे खूप जवळून पाहिलेलं आहे पुष्करचं. पुष्करला असं नाहीये की तो गेल्या वर्षी अप्लाय करत होता आणि त्याला इझिली जॉब मिळाला, असं नाहीये. गेले 10 वर्ष तो अप्लाय करतोय बाहेर जाण्यासाठी आणि त्याची इच्छा होती जी आज त्याला 10 वर्षांनी एका कंपनीने त्याला इथे घेतलेलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी जेवढा स्ट्रगलिंग पिरियड होता तेवढा मे बी तुमच्यासाठी नसेल आणि नसावा अशी आमची इच्छा आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की आता आम्ही हा तुम्हाला व्हिडिओ सांगितलाय, तुम्ही सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर तसं करायला लागल्यात आणि तुम्ही म्हणाल अरे मी तर सगळं करतोय पण मला जॉब नाही मिळत, असं नाही होत. त्यामुळे प्रत्येकाची वेळ यावी लागते. येस, त्यामुळे तुम्ही सतत अभ्यास करत राहा, खूप चांगल्या जॉब्सना अप्लाय करा, स्वतःचं स्किल्स वाढवा, एवढंच आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगू शकू. आणि मला वाटतं हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आपण सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.